तर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्याकडून अर्थसंकल्प महापौरांना सादर. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचं सभापतींच्या प्रतिक्रिया. मनपा प्रशासनाने 3,223 कोटी 90,53,000 रुपयांचा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी त्यात 130 कोटींची घसघशीत वाढ करत 3,354 कोटी 37,68,000 रुपये जमा आणि 3,353 कोटी 65,58,000 रुपये खर्च आणि 72,10,000 रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प मंगळवारी महापालिकेत अर्थसंकल्प महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मंगळवारी अर्थसंकल्प महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण केलं. तर नगरसेवक राजगौरव वानखेडे, अफसर खान यांनी मते मांडली. राजू वैद्य यांनी अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ द्यावा, त्यानंतर त्यास मंजुरी देण्याची विनंती केली. तर प्रमोद राठोड यांनी सभागृहाने महापौरांना सर्वाधिकार द्यावेत व महापौरांनी सगळ्या सदस्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. सर्व नगरसेवकांनी मते मांडल्यानंतर महापौर राजूरकर यांनी अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा अभ्यास करा, 24 किंवा 27 एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात येईल असं सांगत अर्थसंकल्पीस सभा तहकूब केली. दरम्यान शहरात आमदार, खासदार, महापौर कुणीही असो, जुन्या शहरात इम्तियाज जलील यांच्या आदेशाशिवाय कोणतेही काम करता येणार नाही अशा शब्दात धमकीवजा इशारा देतानाचा व्हिडिओ, विरोधी पक्षांच्या नेत्यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हायरल केला होता. या रीलचा फटका एमआयएमच्या सर्व नगरसेवकांना बसलाय. स्थायी समिती सभापतींनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करताना एमआयएम नगरसेवकांना 35 लाख रुपये तर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी 80 लाख रुपये विकास कामांसाठी दिले आहेत. तर सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतल्याने वंचितच्या नगरसेवकांना फायदा झालाय. तर सभापती अनिल मकरिये यांनी सदर अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं एडियन सोबत बोलताना सांगितलं आहे. रस्ते, ड्रेनेज, शहर शोभीकरण, लाईट, लिफ्ट पार्किंग, ई टॉयलेट असे शहरातले पूर्ण कामं करणार आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांचं समाधान कसं केलं? सगळ्यांना 50-50 लाख रुपये दिले, 75 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये, 50 लाख रुपये मी दिले, 25 लाख रुपये प्रशासनाने दिले आणि 5 लाख स्वच्छ निधी दिले. 80 लाख रुपये एक नगरसेवकाला, एक प्रभागात 3 कोटी 20 लाख रुपये दिले. ते खोटा आरोप आहे त्यांचा, मी मान्य करत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन ते बजेट तयार केलेलं आहे. आमच्याकडे 16 पैकी 12 सदस्य बहुमत होतं आमच्याकडे, पण त्यांना मी सन्मान करून त्यांना सांगितलं, त्यांना सगळं माहीत आहे, बजेट बुक वगैरे सगळं माहीत होतं. त्यांनी त्याशी मला अधिकार दिले. आज बजेट बुक दिली त्यांना मी. विरोधकांकडून फक्त विरोध भासवण्याचा प्रयत्न होत आहे का? बिलकुल बरोबर. त्यांना काहीच नाही, विकास नाही करायचा, त्यांना विरोध करायचं. औरंगाबादचा संभाजीनगर कसा झाला, औरंगाबादचा संभाजी पेठ कसा झाला, हे दुसरा विषय काहीच नाही. विकासाबद्दल बोला ना, मी पैसे देतो त्यांना. आज त्यांना 5 लाख रुपये मी दिले, 5 लाख स्वच्छ निधी दिली, 10 लाख आणि 25 लाख रुपये प्रशासनाने दिले. 35 लाख भेटले ना त्यांना. ते तर खर्च करा. आता तुम्ही कामच नाही करणार, फक्त भांडणं करणार, ओरडाओरडी करणार, तर त्यांना पैसे कशाला देऊ मी? बाकी सगळ्यांना 50-50, 55-55 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये आम्ही. असं नाही, ते काम केलं तर स्वागत त्यांचं. 100% विकासित आहे. शहराचा विकास कसा होईल, शहरातली सगळी शहर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर स्वच्छ कसं होईल, चौका चौकात साफसफाई आणि सुंदर कसं होईल, इतकं माझ्या डोक्यात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नात्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रथम अंदाजपत्र सादर करतो. प्रश्न सादर केलेल्या जमा खर्च अंदाजपत्र लेखा स्थायी समिती सादर केलेल्या त्या पुण्यात प्रमाणात शहर विकासाचा विकास करून काही बदल अंदाजपत्र केला. माझ्या सहकार्यामुळे अंदाजपत्र अपेक्षित जमा एकूण खर्च जमा 3,354 कोटी 68 लाख आहे. माननीय आयुक्त यांनी 3,224 कोटी
38 लाख चे अंदाजपत्र दाखल केले होते. त्यातून एकूण 130 कोटी वाढीव सूचित केली आहे. अंदाजपत्र अपेक्षित खर्च एकूण 3,353 कोटी 63 लाख इतके आहे. सन 2026-27 चे 75 लक्ष शिल्लक अंदाजपत्र सादर करीत आहे. 2026-25 सुधारित अंदाजपत्र मान्यता देत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, पवारसाहेब, बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे त्यांच्या परिश्रमामुळे 25 वर्षाचा असून ते संभाजीनगर शहरात काही वेळांचा जेवढाचा असलेला पाणी पुरवठा प्रथमच स्वरूपात मार्गी लावण्यात असून लाडके मुख्यमंत्री वेळोवेळी त्यांनी निधी उपलब्ध करून दिले. माझ्या कार्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच खासदार भागवत कराडजी, खासदार संदीपान डोंगरे, पालकमंत्री संजय सिसाटजी, आमदार संजय केनेकर, आमदार प्रदीप जयस्वाल, श्रीमती अनुराधाताई चव्हाण, प्रसाद म्हणून नारायण कुचे यांच्या सहकार्याने मला मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं त्यापेक्षा करतो. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.